रात्री स्वप्न पडणं स्वाभाविक आहे. हे सर्वांनाच माहिती आहे. पण जे दिवसा स्वप्न बघतात त्यांच्याबद्दल आयुर्वेद काय म्हणतो ते आज आपण बघणार आहोत. मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. माझ्या 30 वर्षाच्या वैद्यकीय सेवेत मला जे काही अनुभव आले ते या ठिकाणी सांगणार आहे. जर मी तुम्हाला म्हटलं की सर्वात किमती गोष्ट काय आहे, तर साधारणतः आपले उत्तर असेल पैसे, घर, गाडी, चांगली नोकरी, सक्सेस. पण मी म्हणेल स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट करणं हीच खरी किमती गोष्ट आहे. तुम्ही तुमचे स्वतःचे बेस्ट व्हर्जन बनवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी दिवसा स्वप्न बघणे गरजेचे आहे. तुमच्याकडे कितीही पैसा आला, कितीही गोल्ड म्हणजे सोनं असलं तरी त्याला सांभाळून ठेवणं, त्याला टिकवून ठेवणं, वाढवणं तुमच्याच हातात आहे. कित्येक व्यक्ती बघितल्या आहेत की ज्यांना लॉटरी अक्षरशः काही करोडोंची लागली, पण काहीच दिवसात सर्व पैसा संपला आणि परत ते पूर्वीसारखेच जीवन जगत आहेत. जर तुमच्याकडे स्किल्स, हेल्थ आणि माइंडसेट उत्तम असेल, म्हणजेच तुम्ही बेस्ट व्हर्जन बनवण्याचा प्रयत्न करत असाल, तर प्रगती होत राहील. आज गुगल इत्यादींवर सर्वच माहिती आणि अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. या सर्व गोष्टींचे स्वप्न बघणे गरजेचे आहे. आयुर्वेदाने स्वस्थ पुरुषाची व्याख्या सांगताना म्हटलं आहे की ज्याचे शरीर, मन, इंद्रिय आणि आत्मा हे उचित असतील, त्यांचा समन्वय व्यवस्थित असेल तर आपण स्वस्थ राहू शकतो. अंदाजे 70% आजारात शरीरासोबत मनाचा देखील अंतर्भाव असतो. आपण अनेक प्रकारचे विचार करतो. विचार करणं गैर नाही, परंतु त्यांचा अतिरेक असणे आपले मानसिक स्वास्थ्य बिघडणारे ठरते. विचारांच्या अतिरेकीपणाचे उदाहरण म्हणजे मला मुंबईला जायचं आहे तर मी कशाने जाऊ? बस, प्रायव्हेट व्हेकल, रेल्वे, विमान इत्यादी. मग पुढे विचार येतो रेल्वेचा प्रवास सुखाचा आहे, ॲक्सिडेंट झाला तर बहुतेक ॲक्सिडेंट कमीच होतात, मग जाऊया. मग रिझर्वेशन मिळेल का? मग प्रायव्हेट व्हेकलने जाऊ का स्वतःच्या गाडीने? ड्रायव्हरला घेऊ का स्वतःच गाडी चालवू? विमानाने जाऊ का विमान कॅन्सलच होईल? इत्यादी अनेक विचार आणि त्यातून चांगले वाईट स्वप्न ते दिवसा रंगवतात, किंबहुना वाईटच स्वप्न रंगवतात. हा अतिविचारांचा प्रकार झाला. विचार करणं नक्कीच गरजेचं आहे, पण एवढे पण खोलात जाऊ नये. अनेक ठिकाणी काही लोक खूप मोठे मायक्रो प्लॅनिंग करतात आणि ते प्रत्येक ठिकाणी गरजेचे नसते. याचाच पुढचा भाग स्वप्नांचा आहे. कित्येक लोक दिवसा विविध प्रकारचे स्वप्न बघतात, पण त्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाहीत. जसे जर मला माझ्या व्यवसायात प्रगतीची उच्च शिखरे गाठायची असतील तर मी नवीन नवीन गोष्टी आत्मसात करायला हव्यात आणि आपण बेस्ट व्हर्जन बनण्याचा प्रयत्न करतच नाही, मागील गोष्टीत धरून चालतो. अशाने आपले स्वप्न आपल्याला साकार करता येणार नाहीत. स्वप्न पाहताना पण जे प्रत्यक्षात उतरू शकतील असेच बघावे. आपले वय, आपली बुद्धिमत्ता इत्यादींचा विचार करून पावले उचलावीत. उदाहरणार्थ मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि वैद्यकीय व्यवसायातील स्वप्न बघेल तर ते कसे चालेल? मी वैद्यकीय महाविद्यालय किंवा हॉस्पिटल इत्यादी तयार करून दुसऱ्यांना तिथे नोकरी देऊ शकेल असे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकते, पण स्वतः रुग्ण तपासणार असे होऊ शकत नाही. म्हणजे योग्य पद्धतीने स्वप्न हे महत्त्वपूर्ण असते. अनेक विचार, स्वप्न नकारात्मक पद्धतीचेच असतात, त्यामुळे त्यांच्या जीवन पद्धतींवर परिणाम होत असतो. त्यांना थकवा येतो, गळून गेल्यासारखे वाटते, भूक लागत नाही, झोप लागत नाही किंवा अति झोप लागते इत्यादी लक्षणे निर्माण होतात. विचार, स्वप्न हे माणसाचे शस्त्र आहे, पण त्याचा योग्य वापर मनुष्याला उच्च स्थानी नेऊ शकतो, अन्यथा अधोगती होऊ शकते. अनेक गोष्टी आपण बदलवू शकत नाहीत, त्या स्वीकाराव्याच लागतात. तेव्हा अतिविचार, विविध स्वप्न की जे साध्य होऊ शकणार नाहीत ते टाळावेत. जसे तुमची चूक आहे किंवा नाही, जे पण असेल, ॲक्सिडेंट झाला आणि तुम्हाला पायाला फ्रॅक्चर झाले, 3 महिने बेड रेस्ट सांगितली की ज्यामुळे तुम्ही पूर्णतः बरे होणार आहात, तर ते तुम्हाला स्वीकारावंच लागेल. मग अशावेळी पुढे कुठे जाऊन काही करण्याचे स्वप्न न बघता घरीच बसून, झोपून जे पण आपल्याला आपलं बेस्ट व्हर्जन तयार करण्यासाठी आपण जे पण करू शकतो ते स्वप्न पाहूया, त्याचा पाठलाग करूया. ही एक अपॉर्च्युनिटी समजून घेऊया. आपल्यातच आपण इन्व्हेस्टमेंट करावी. उगाचच डॉक्टरांना पुन्हा पुन्हा विचारून लवकर फ्रॅक्चर काढण्याचा आग्रह करू नये. निर्णय महत्त्वपूर्ण असतात. भरपूर वेळेला खूप विचार करून देखील निर्णय घेतला जात नाही आणि नंतर पस्तावा होतो.
निर्णय घेणं म्हणजे वर्तमानात जगणे होय आणि ती कला आपल्याला आत्मसात करावीच लागेल. मग तुम्हाला वर्तमानात जगून योग्य स्वप्न पाहून आपले अपडेट व्हर्जन बनवण्यासाठी काय करायला हवं हे आयुर्वेद आणि अन्य माध्यमातून आपण पाहूया. सर्वप्रथम कोणतेही काम तन, मन आणि धनाने करावे. तन आणि मन याने काम केल्यास ते कधीही अनसक्सेस होत नाही. पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहावे, नियोजन करावे, निगेटिव्ह लोकांना आयडियाने दूर करावेत. आयुर्वेदानुसार दिनचर्या, ऋतुचर्या, पंचकर्म यांचा वापर करावा. यात प्रामुख्याने मसाज, स्टीम, शिरोधारा, नस्य, पायाचे अभ्यंग इत्यादी करावेत. लोक काय म्हणतील हे न बघता आपल्या स्वप्नांना साकार करण्याचा प्रयत्न करावा. फेल होणं म्हणजेच संपणे नव्हे, तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करणं आणि जर पुन्हा पुन्हा प्रयत्न केले तर नक्कीच सफलता मिळणार आहे. 1000 चुका करा, पण एकच चूक पुन्हा पुन्हा करू नका. आरोग्याकडे लक्ष द्या. फॅमिली हिस्ट्रीमध्ये काही आजार असतील जसे डायबिटीस, वाताचे आजार इत्यादी असतील तर ते होऊ नये म्हणून वैद्यकीय सल्ल्याने आहार विहार ठेवावा. माझा एक रुग्ण जो खूप अभ्यास करून UPSC उत्तीर्ण झाला, त्याने त्याचे स्वप्न बघितले पण स्वास्थ्याचा विचार न करता दिवस रात्री अभ्यास केला आणि त्याचे सिलेक्शन देखील झाले. पण नंतर कंबरदुखी, पाठदुखी, BP, डायबिटीस इत्यादी आजार जडलेत आणि त्यामुळे त्याचे कामात लक्ष लागत नाही. म्हणून स्वप्नांसोबत स्वास्थ्य हे देखील महत्त्वपूर्ण आहे. शरीर स्वास्थ्य उत्तम तर मन देखील उत्तम हे लक्षात असू द्यावे आणि त्याच पद्धतीने आपली वर्तणूक असावी. तुम्ही कशात वेळ गुंतवत आहात म्हणजे टाईम इन्व्हेस्ट करत आहात ते विचारपूर्वक करा. स्वतःवर विश्वास ठेवा, अतिविचार करू नका. प्रत्येक सिच्युएशनमध्ये रस्ता शोधा आणि रस्ता मिळत नसेल तर रस्ता बनवा. नवीन स्किल शिका, स्वतःला अपडेट बनवा. दुसऱ्यांसोबत स्वतःला कम्पेअर करू नका. स्वतः सोबत स्पर्धा करा आणि पुढे जा. प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्यावर दगड मारण्याचा विचार करू नका. अशा ठिकाणी स्वतःजवळ बिस्किटं बाळगा आणि पुढे जा. थोडक्यात स्वप्न बघा, प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतःला अपडेट व्हर्जन करा. फेल्युअरची भीती ठेवू नका. स्वस्थतेकडे लक्ष द्या आणि आयुर्वेद, आहार विहार, पंचकर्म, वैद्यकीय सल्ल्याने आपल्या प्रकृतीला अनुसरून करून घ्या. प्रगतीची उच्च शिखरे गाठा हीच शुभेच्छा. नमस्कार.